नमस्कार, मी ज्योती. तुम्ही पाहत आहात श्रीशा स्पेशल. श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी हा व्हिडिओ आज महिलांचा किंवा लेडीजचा सर्वात आवडता टॉपिक म्हणजे ज्वेलरी त्याबद्दल केलेला आहे. जेव्हाही आपण ज्वेलरी यूज करतो तर याबद्दलच्या छोट्या काही टिप्स किंवा ट्रिक्स आपल्याला माहीत हव्याच, त्यासाठी हा व्हिडिओ मी केलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्की श्रीशा स्पेशलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया व्हिडिओ. आपल्याकडे खूप साऱ्या प्रकारचे टाईपचे इयररिंग्स कानातले हे असतातच, पण जेव्हा आपण कानातले यूज करतो त्याचा मागचा जो पुट्टा आहे त्याला तेवढा आपण केअर करतच नाही आणि ते हरवून जातात आणि परत कानातले शोधताना किंवा घालताना प्रॉब्लेम हा तयार होतो. असं होऊ नये म्हणून आपण जर आपल्या कानातलेचा मागचा पुट्टा हरवला असेल तर साडीच्या बॉक्सचा पुट्टा म्हणा किंवा हा टिकलीचा पाकिट आहे त्याचा म्हणा, तो घेऊन आपल्याला स्क्वेअर मध्ये कट करून घ्यायचा आहे. कट करून झाल्यानंतर सुईच्या साहाय्याने आपल्याला याला 2 पॉइंट देऊन घ्यायचा आहे. याला इयरिंग कार्ड असे सुद्धाही म्हणतात. तर एकदम सोप्या पद्धतीने घरीच आपण इयरिंग्स कार्ड हे तयार केलेला आहे. जर तुमच्या कानातल्याचा मागचा जो पुट्टा आहे किंवा जो ती मागची प्लेट आहे ती हरवली असेल किंवा सापडत नसेल, कानातले इकडे तिकडे पडत असतील, तर अशा प्रकारचा पुठ्ठा किंवा अशा प्रकारचे प्लेट तयार करून तुम्ही कानातले याच्यामध्ये अडकवून चांगल्या पद्धतीने स्टोर करू शकता. आपल्याकडे खूप साऱ्या प्रकारचे कानातले असतात. चुकून समजा एका कानातल्याचं भिरकी हरवलं तर आपण त्या कानातल्याला दुसऱ्या कानातल्याची भिरकी लावतो. असं करत करत जेव्हा आपण बाहेर जातो किंवा जेव्हा आपल्याला जे कानातले घालायचं आहे त्याची भिरकी नसते, भिरकी नसल्यामुळं आपल्याला ते कानातले घालता येत नाहीत. असं होऊ नये म्हणून बाजारामधून स्टेशनरी शॉपमधून 15 ते 20 रुपयाच्या आत भिरकीचं एक पाकिट भेटतं. याच्यामध्ये खूप सारे भिरकीचे सेट असतात. याचा वापर करून जे कानातले किंवा ज्या कानातल्याची भिरकी हरवलेली असते त्याला आपण हे यूज करू शकतो आणि ज्यावेळेस आपल्याला जे हवं आहे ते कानातले आपण वापरू शकतो. तर अशा प्रकारे इमर्जन्सी म्हणून भिरकीचा एक पाकिट तुम्ही नक्कीच घरी आणून ठेवू शकता. ज्वेलरी म्हणलं बँगल्स, बांगड्या वगैरे आलेच. याच्यामध्ये 26, 24, 22, 28 अशा वेगवेगळ्या प्रकारचे साईज असतात. त्याच्यामध्ये माझी साईज आहे 24. ही 24ची बँगल्स मी सहज घालू शकते. 26 सुद्धा ही सहज घालू शकते. पण याच्यामध्ये 22ची जी बांगडी आहे ती घालताना मला थोडंसं प्रॉब्लेम होतं. सेम अशाच प्रकारे आपण बांगड्या ठेवतो, कालांतराने आपण थोडंसं जाड झालं की ती बांगडी आपल्याला येत नाही. आता मला 22ची बांगडी घालायची आहे, ते कसं आपण घालू शकतो? तर आपण एकदम मऊ असलेली कॅरी बॅग इथे यूज करणार आहोत. तुम्ही येथे कॅरी बॅग ऐवजी प्लास्टिक हँड ग्लोव्ज सुद्धाही वापरू शकता. ह्या कॅरी बॅगमध्ये हात घालून या कॅरी बॅगवरून बांगडी ही आपण आत सरकून घेणार आहोत. तर अशा एकदम सोप्या पद्धतीने आपण जी बँगल्स वापरतो त्याच्यापेक्षा कमी साईजची बांगडी सुद्धाही आपण यूज करू शकतो. तर तुम्ही पाहू शकता सहजपणे ही बांगडी मी यूज करू शकते. समजा तुम्ही येथे प्लास्टिक वापर केला नसेल तर तुमच्या हाताला क्रॅच होण्याचा सुद्धाही शक्यता असते. सेम त्याच प्रकारे आपल्याला ही जर बांगडी काढायची असेल तर तीच कॅरी बॅग परत हाताला गुंडाळायची आणि या कॅरी बॅगच्या वरून किंवा या बांगडीच्या आतून ही कॅरी बॅग आत ओढायची की बांगडी बाहेर. तर अशा प्रकारे आपण थोड्याशा छोट्या असलेल्या बांगड्या सुद्धाही यूज करू शकतो. जर तुमचा हात थोडासा मऊ असेल तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरू शकता. तर तुम्ही इथे पाहिलात 26, 24, 22. मला येते 24ची बँगल्स, पण मी इथे तुम्हाला 22ची बँगल्स सुद्धाही घालून दाखवलेली आहे. पुढची टिप्स बांगड्यांच्या बाबतीतच. सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे वेल्वेटच्या बांगड्या किंवा कोणत्याही मेटलच्या बांगड्या आपण यूज करून झाल्यानंतर त्याचा शेप हा थोडासा खराब झालेला असतो किंवा त्याचा शेप गेलेला असतो. तर अशा वेळेस आपण काय करायचं? शेप गेलेल्या बांगड्या आपण तसंच घातलं की बांगड्यामध्ये ते थोडंसं वेगळं दिसतं. तर घरच्या घरी आपण ह्या बांगड्यांना शेप देऊ शकतो. त्यासाठी निमुळता टोक असलेला किंवा निमुळता बॉटम असलेला ग्लासचा आपल्याला वापर करायचा आहे. ग्लास उलटा ठेवून त्याच्यावर बांगडी घालून ती बांगडी आपण खाली दाबून घेणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही चारी बाजूने बांगडी दाबत त्याला खाली प्रेस केलात तर बांगडीला खूप छान पहिल्यासारखा राऊंड शेप येतो.
तुम्ही नक्की हे घरी करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर तुम्ही पाहिलात ना, हा व्हिडिओमध्ये बांगडी वाकडी होती, आता किती छान पद्धतीने गोल झालेली आहे. सेम त्याच पद्धतीने ही बांगडी थोडीशी वाकडी झालेली आहे. मीही आणखी एकदा तुम्हाला करून दाखवते. खाली दाबत दाबत, चारही बाजूने दाबत दाबत आपण बांगडीला गोल करून घेणार आहोत. तर पुढची टिप्स, आपण एवढे महागातले किंवा ट्रेंडिंगमध्ये इयरिंग्स म्हणा, बँगल्स म्हणा हे आणतो आणि हे तसंच ठेवून दिल्याने त्याच्यावर धूळ साचून किंवा त्याचे खडे वगैरे जाऊन किंवा ऐन वेळेला आपल्याला भेटतच नाहीत. असं होऊ नये म्हणून इयरिंग स्टोअर करण्यासाठी तुम्ही इयरिंग ऑर्गनायझेशन बॉक्स किंवा बँगल स्टोअर करण्यासाठी बँगल स्टोअर बॉक्स अशा प्रकारे बॉक्स तुम्ही वापरलात की आपल्याला जेव्हा हवे ते कानातले आणि बँगल्स वगैरे यूज करता येतात. तर अशा पद्धतीने बांगड्या, कानातले, ज्वेलरी वगैरे हे तुम्ही स्टोअर करण्यासाठी ते ऑर्गनाइज बॉक्स तुम्ही वापरलं की ज्वेलरी पटकन सापडण्यास मदत होते. पुढची टिप्स, आपल्याला एक एक कानातले खूप आवडतात, ते आपण तसेच सांभाळून ठेवलेलं असतो. सेम माझ्या बाबतीतही तसंच झालेलं आहे. हे इयरिंग मला खूप आवडतात, पण चुकून त्याचा जो मागचा दांडा आहे तो तुटलेला आहे. त्यामुळे मला हा इयरिंग अजिबात यूज करता येत नाही. तर हे मला टाकू पण वाटत नाही, कारण मला हे आवडतं. मग आता आपण काय करायचं की हा इयरिंग जो तुटलेला इयरिंग आहे त्याच्यापासून आपण एक नेकलेस तयार करून घेणार आहोत. कसं करायचं तर चला पाहूया पुढे. तर आपण इथे यूज करणार आहोत मोत्यांची माळ किंवा मण्यांची माळ. माझ्याकडे ग्रीन कलरची साडी आहे, म्हणून मी ही मण्यांची माळ घेतलेली आहे. त्याच्या सेंटरला हा जो कानातला आहे तो मी गोल्डन थ्रेडनं आणि सुईनं शिवून घेणार आहे. ते मी एकदम बारीक 2-3 टाके आतनं देऊन घेणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला एकदम सिंपल नेकलेस घरीच तयार होईल. तर अशा पद्धतीने जर ते कानातले दिसायला पदकसारखं आहे तर मोत्याच्या माळामध्ये सुद्धाही आपण वापरू शकतो. याचाच वापर करून तुम्ही बिंद्या सुद्धाही तयार करू शकता. इथे तरी आपण एक इयरिंग यूज केलेला आहे. दुसऱ्या इयरिंगचं आपण काय करायचं, त्या इयरिंगचं तुम्ही बिंद्या सुद्धाही किंवा बिंदी सुद्धाही तयार करू शकता. मांगटिका म्हणतात त्याला. ते जर तुम्हाला छोटी मुलगी असेल तर तिच्यासाठीही एक छोटंसं नेकलेस तयार करू शकता, जे तुम्हाला सुद्धाही आणि तुमच्या मुलीला सुद्धाही छान नेकलेस तयार होईल. हे माझं एकदम नाजूक साजूक नेकलेस. हे नेकलेस मला खूप आवडतं. का म्हणलं तर खूप नाजूक आहे, खूप छान दिसतं म्हणून. पण नेकलेसची शाईन ही पहिल्यासारखीच छान आहे. पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम म्हणजे याचा जो मागचा गोंडा आहे तो खूप खराब झालेला आहे. याच्यामुळं हे नेकलेस मला अजिबात घालूही वाटत नाही. मग आपण आता असा गोंडा असलेला नेकलेस आपण घातलं की ते दिसायला सुद्धाही छान वाटत नाही किंवा आपल्याला तर टाकून द्यावं असं सुद्धाही वाटत नाही. तर अशा वेळेस काय करायचं, अगदी 20-30 रुपयाच्या आत गोंडे स्टेशनरी दुकानामध्ये भेटतात. तर ते गोंडे आणून आपल्याला हा जुना गोंडा काढून त्याच्यामध्ये नवीन गोंडा हा अटॅच करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे काय होईल की नेकलेस आणखी एकदा नवीन दिसण्यास मदत होते. तर हा जुना गोंडा काढून त्याच्यामध्ये मी नवीन गोंडा हा लावून घेतलेला आहे. त्यामुळे हा नेकलेस मी परत एकदा रियूज करू शकते. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अगोदरचा गोंडा असल्यामुळे नेकलेस किती जुना वाटत होता आणि आता हा नवीन गोंडा लावल्यामुळे नेकलेस पूर्णपणे नव्यासारखा वाटत आहे. कोणत्याही समारंभामध्ये आपण जेव्हा बिंदिया घालतो किंवा मांगटिका हे घालतो ती नेमकी उलटी पडते किंवा सारखं इकडून इकडं ही हालत तरी असते आणि नेमकी फोटोमध्ये ती उलटीच आलेली असते किंवा सरकलेली तरी असते. असं होऊ नये म्हणून बिंदियाच्या खाली एकदम थोडी आपण सेलोटेप लावून ते आपण आपल्या फोरहेडला थोडं प्रेस करून घेणार आहोत. हा छोटासा तुकडा बिंदियाच्या आत लावल्यामुळे तो दिसतही नाही आणि काहीही झालं, कितीही डान्स वगैरे किंवा कितीही फिरलात वगैरे तरीही आपली मांगटिका किंवा आपली बिंदिया ही अजिबात जागेवरून हलणारच नाही. तर ही ट्रिक्स तुम्ही नक्की वापरून पहा. ऑनलाईनमध्ये वेगळ्या प्रकारची टेपसुद्धाही भेटते, पण ती टेप सगळेजण घेतच नाहीत आणि त्याचा आपल्याला जास्त असा उपयोगसुद्धाही नसतो. म्हणून तुम्ही येथे सेलोटेपचा सुद्धाही वापर करू शकता. अशाच वेगवेगळ्या बाबतीचे व्हिडिओ मी माझ्या श्रीच्या स्पेशल या चॅनलवर अपलोड करत असते. जर तुम्हाला यात इंटरेस्ट असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, हीच विनंती.
व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.